मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि तो त्याने बजावलाच पाहिजे. कारण भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे. लोकांच्या आवडीनुसार लोकांनी निवडून दिलेल्या व्यक्तीच हा देशाचा राज्यकारभार चालवत असतात. त्यामुळे लोकांच्या मतांचा विचार हा शासन प्रक्रियेत सर्वप्रथम मांडला जातो आणि त्याची सुरुवात ही मतदानापासून होते. लोकशाही वृद्धीसाठी मतदान हे खूप गरजेचं असतं. महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर या राज्यामध्ये 9,50,00,000 इतके मतदार आहेत. यामध्ये 4,90,00,000 पुरुष मतदार तर 4,60,00,000 महिला मतदार आहेत. तर 17,00,000 इतके नवीन मतदार आहेत. पण असं असलं तरीही आतापर्यंतच्या निवडणुकीत सरासरी मतदानाची टक्केवारी ही 62% इतकीच राहिली आहे. देशात कमी मतदान होण्यापाठीमागे नक्षलवाद आणि दहशतवाद हे दोन सर्वात मोठी कारणं मानली जातात. आता त्यांची देखील भीती नाहीशी झाली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीत फक्त 61% मतदारच नाव नोंदवतात. मात्र याही परिस्थितीत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक आयोग प्रयत्न करीत आहेत. पण याखेरीज एक सुशिक्षित नागरिक म्हणून राज्याचा किंवा देशाचा विकास व्हावा असं वाटत असेल तर योग्य व्यक्तीला मतदान करून या लोकशाहीच्या उत्सवात प्रत्येकाने सामील झालं पाहिजे आणि ही जबाबदारी आता युवा पिढीकडे आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.